उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे। आणि याच अनुषंगानं आता राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील वातावरण देखील तापू लागलेलं आहे। कारण त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळतो आहे। लांजा तालुका कार्यकारिणीने तसा ठराव देखील केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे लांजा तालुका प्रमुख देखील या ठिकाणी आहेत। साहेब, नेमकं काय म्हणणं आहे, काय सांगाल? कारण का दोन्ही सामंत बंधूंनी या ठिकाणी राजन साळवी यांना पक्षात घेताना विश्वासात घ्यावं अशी देखील म्हणणं त्यांनी सादर केलेलं होतं। आज तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि काय ठराव नेमकं झालेला आहे? गेले कित्येक दिवस आम्ही चर्चा ऐकतो की माजी आमदार राजनजी साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, पण अचानक नंतर सूर आला की ते आता शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। गेल्या 3-4 दिवसापूर्वी ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होते, तो थांबला का कसा तो मला माहिती नाही। आता परत ऐकतोय की ह्या 2-4 दिवसात, आम्ही लांबून ऐकतोय की 2-4 दिवसात ते प्रवेश करणार आहेत आमच्या म्हणजे शिवसेनेमध्ये वरिष्ठ पातळीवरून जर निर्णय होणार असेल त्यांना पक्षामध्ये घेण्याचा, तर आम्ही सर्वजण वरिष्ठांच्या मताशी सहमत असून त्यांचं स्वागत करतो। पण त्याचबरोबर वरिष्ठ नेतृत्वाने आमच्या स्थानिक नेतृत्वातील पदाधिकाऱ्यांना किंवा इतरांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। आमचे सन्मान्य आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांनी देखील त्यांना हा प्रवेश होणार आहे हे माहीत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आम्हाला देखील माहिती नाही। त्यांच्याबरोबरचे त्यांचे जे सर्व पदाधिकारी होते, तालुका लेवलचे म्हणा किंवा जिल्हा लेवलचे म्हणा, मग उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, ह्या सर्वांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एक बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असणारं समाजकार्य 80% समाजकारण हे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माध्यमातून, सामंतांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलं जात आहे आणि त्याने अभिप्रेत होऊन अख्ख्या तालुक्यातील शिवसैनिक ह्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत। जेव्हा साळवी साहेबांचा आमच्यामध्ये प्रवेश होईल तेव्हा त्यांच्याबरोबर असणारे आणि आमच्याबरोबर असणारे ह्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी वरिष्ठांनी देखील योग्य हालचाली करणं गरजेचं आहे। किंबहुना आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा प्रवेश करणं गरजेचं आहे। नक्कीच या ठिकाणी शहर प्रमुख देखील आहेत। काय सांगाल, तुमच्या कार्यकारिणीमध्ये नेमका ठराव काय झाला आहे? निश्चितच गेल्या विधानसभेपासून माजी आमदार राजन साळवी या शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते, परंतु त्यांचा पक्षप्रवेशसुद्धा लांबला आणि त्या मध्यंतरीच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये इथले आमदार सन्माननीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत झालेले आहेत। आता या ठिकाणी भैयाशेठचा आमदारकीचा प्रवास हा सुकर करण्यासाठी आपल्या सर्व शिवसैनिकांनी रक्त आटवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना त्यांना शाब्दिक अवहेलना, अगदी पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी या स्वरूपाचा त्यांच्यावर आघात झाला आमच्या कार्यकर्त्यांवर आणि हे सगळं सोसून इथले आमदार भैयाशेठ सामंत झालेले आहेत। भैयाशेठ सामंत आमदार झाल्यानंतर आताच आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे सामंत साहेबांवर विश्वास ठेवून सर्वच कार्यकर्त्यांनी जवळजवळ शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा ठिकाणी आपल्याच्या माध्यमातून ज्या आमच्या कानावर येत आहेत की त्यांचा पक्षप्रवेश आहे, तर आमची एवढीच त्यामध्ये मागणी अशी आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची की आपला जो पक्षप्रवेश आहे तो सामंत बंधूंना विश्वासात घेऊनच करावा। त्यांनी जो परवानगी दिली, आम्ही संपूर्ण तालुक्याच्या कार्यकारिणीने सर्वस्वी अधिकार आम्ही भैयांकडे सुपूर्द केलेले आहेत। जो भैया आदेश आमच्या कार्यकारिणीला देतील तो आम्ही स्वीकारूया। नक्कीच या ठिकाणी राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे, मात्र तो होण्यापूर्वी इथल्या कार्यकर्त्यांना आणि सामंत बंधूंना देखील या ठिकाणी विश्वासात घेतलं जावं अशीच प्रतिक्रिया इथल्या शिवसैनिकांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, लांजा, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।